हाय हॅलो नमस्कार, तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्राजस किचन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण जाम टायमानंतर ब्लॉग बनवत घेतला आहे आणि आम्ही बनवणार आहे आज सबवे स्टाईल सँडविच, चिकन सँडविच. तर आपण बघूया काय काय होतं आहे. आता चिकन आणलं आहे मी, तर ते सर्व तुम्हाला मी दाखवते, तर स्टे ट्यून. ओके, तर तुम्हाला पत्ती काय दिसणार आहे ह्याचा मला जरा डाऊटच आहे, कारण का थोडंसं कॅमेराचं अरेंजमेंट होत नाही आहे. मग मी जरा वरती लावून चेक करते. वरती ठेवला ना, असा वरती ठेवला ना तर खाली काय करणार ते दिसत नाही आहे मी, म्हणजे असा प्रॉब्लेम आहे. काय करू, हे लावू का? एक मिनिट हा, लावून बघते आपली रिंग लाईट काय होत आहे ते बघूयातच. जाम शोधलाय मी, जाम म्हणजे जामच. आणि यो भेटलाय, यो ट्रायपॉड. आणि यो पण एक, यो पण तुम्हाला दाखवते मी काय आहे ते. यो ट्रायपॉड आहे आणि यो ना असा गल्यान घालायचा. मला बी आठवते काय करायचं. असा गल्यान टाकायचा असतो आणि असं करायचं असा, आणि ह्यो असा ठेवायचा आणि इथे मोबाईल फिट करायचा. पण ह्यो असा असा हलतो ना, मग मोबाईल पण हलतो, म्हणून मी ह्यो घेत नाही ऍक्च्युली. ट्राय करूया का एकदा. आणि मग इथं मोबाईल लावला ना की समोर काय करायचा तो दिसत नाही नीट. काय करू, ठीक आहे. ट्रायपॉड लावून बघूया आधी पहिला. होतच नाही म्हणजे मी आता असं केलंय फिक्स, पण माझा अर्धा तोंड जाते. आणि असा वर केला ना, काय करू. टिकली लावली, असा केला तर प्लॅन गेलो ना तर तोंड जाते. जवळ आलो इथं बनवला म्हणजे इथं असं बनवायला लागेल क्रॉस. मग असं क्रॉस करू का जरा, आता बघू. तरी पण तोंड जातोय माझा अर्धा. चमरोग येतोय मला, अर्धा तोंड जातोय यार माझा. काय फालतू गेली आहे. सेट नाही होते, कायच आहे. किती वेळ आहे, आवड आहे मन झाला असता माझा करून. पण सेटअप होई होईस तर नुसता वैताग घेतो. ते आणलंय वेदांची, आता बघूया आपण. जाऊ दे, मरू दे बाई, मी कटललो आता, काही होत नाही होतं. तर मी नियम चिकन आणलाय, पण चालू करूया. चिकन आधी वॉश करूया. सगळे ब्रेस्ट घेतलाय मी, म्हणजे हड्डीवाला नाही. आणि त्याला एकदम छोटा छोटा क्यूबमध्ये कट करायचा. ठीक आहे, त्याला मी वॉश करते. ठीक आहे, झालाय चिकन आपण हे केलंय. आणि आपल्या लाडक्या भावाने आपल्याला करून दिली आहे पेस्ट. आता आपण मॅरिनेट करूया. ठीक आहे. किती तर स्ट्रगल यार, का म्हणजे का असता समजत नाही मला. आता आपण करूया मॅरिनेट. अदरक लसूणची पेस्ट टाकायची आणि टाकायचा आपला लिंबू. आता हे ज्या मोठा लिंबू म्हणून मी अर्धा टाकता. तुम्ही आवडा आंबट चांगला खायचा याला. आणि मला असं वाटतंय वेदांतला तिथं शिक्षा दिली आहे. जोपर्यंत मी व्हिडिओ कट करीत नाही तोपर्यंत इथनं आणणार नाही. तिथं गपचूप उभा आहे एका साईडला. काय जोडशो बाई.
वेदा तू का नाही येते पण व्लॉग मध्ये, मला समजत नाही. असंच हे चुकीचं आहे ना, पण हे चुकीचं आहे. एक तर गेला तिकडं नाटकी करून. तुला वाटतं का तो येईल? तो येतच नव्हता, आम्ही त्याला जबरदस्ती करून वरती आणला. कला येत नव्हता पण तो बोलतो त्याला पहिले बोलत होता मला 4 माले चढायला कंटाळा आला. वा वा रे, म्हणजे आम्ही माणसं नाही का? वेदाची मुलं स्ट्रगल चालू मी इथं कसा नाही दिसतंय आणि पूर्ण फोकस इथं पूर्ण किचनला मी फोकस केला का? वेदाच्या मुलं फोकस बाहेर जायचंय, पण त्याला बाहेर कसं जाऊ मी समजत नाहीये. आणि मी बिलकुल व्हिडिओ बंद करणार नाही आता. तर आता लय मजा येईल, आता मजा येईल. जाम बंद करून जाऊ शकतो, जाम मारीन मी तुला वेदा. एक काम कर, हालत दे त्याच्याशी. त्याच्यानंच आहे. हा हालत फ्रीज मध्ये. हा फ्रीज मध्ये ठेवले मी. वेदा तू दिसला. वेदा तू दिसला. थोडीशी हालत. आणि आपला आगरी मसाला, त्याच्याशिवाय काय होणार आहे का माझा? काहीच नाही. पक्का बनतो तिखट. आणि त्याच्यामधलं हे दे, गरम मसाला पण दे. चिकन मसाला आहे बघ त्याच्यात, तो दे. असं जरा कामाला लावायचा. आपल्या आजूबाजूला ज्या माणसं असतात ना, सर्वांना खायचं असेल ना, कामाला लावायचं. म्हणजे काय? लेस आहे गे. हा लेस आणि थोडसा दही घालायचं, मेरिनेट घालायचं. आणि थोडसा मीठ घालायचं. एकदम थोडासा तेवढा तर मीठ पाहिजे ना मीठ. आणि आता हा करायचा असा मॅरिनेट. थोडा मला असं वाटतं थोडासा मसाला पाहिजे ना की टाकून कुठे इथेच आहे. इथे बघ, ह्याच्याने बघ. हा टाक. मला बघायची स्ट्रगल का यो मसाला कसा टाकतात मला बघायचं आहे. हा तेवढं टाक. वा वा भाई वा. ठीक आहे, आता यो झालाय. आता मला आहे ना यो पण पाहिजे. मी आहे ना आता ह्याच्यामध्ये टाकायला हे शोधते, काली मिरी पावडर आणि बाकीचं सर्व बाहेर ते शोधते. पण यो एवढा दही बास होईल ना का अजून टाकू थोडा दही? काय वाटतं? मला काय माहिती. थोडासा दही टाकूया. दही एवढा आहे, आपण लस्सी बनवू शकतो. आता आंबट झाला असेल पण तो दही जाम दिवसाचा आहे. बघ ट्राय करून बनवायची तर बनवू शकतो तू, असं काही ना. पण साखर टाकणार पण आता मी बाहेर कसा निघू दिदी यार? का तू अशी करतेस? मला समजत नाही. याच्यान पण याच्यान मॅरिनेट झालाय. आणि आता मी ह्याच्यावर टाकते. आधी पहिला शोधायला लागल मग टाकायचा, समजलं? आता सांग कुठे काय? साखर आतमध्ये. आता कसं जाशील तू? आतमध्ये दिसला. जाम नाटकी येतात ह्याला. का आधी पहिला ब्लॉग मध्ये बरोबर यायचा, पण आता त्याला जाम नाटकी येतात. कुठून शिकलाय काय माहिती, मला समजत नाही ह्याला कोणी काय सांगितलंय. नंतर बडबड करणे. तू ये, तू दाखवते तुला मी आता. असं ऐकलंय, असं ऐकलंय. म्हणजे कसं तू पण जरा दिसशील ना, जरा लस्सी बिस्सी बनवते तर दिसशील ना, म्हणून बोलता येईल. बाय द वे मी शोधते आता. मला नाही होली. लेटेस्ट आहे का? लेटेस्ट नाही रे. लॅटस पण नाही. आईसबर्ग स्लीव्ह बोलतात त्याला. तेच आहे ते. तेच नाही, लेटेस्ट वेगळ्या. मग ठीक आहे, चल ते आईसबर्ग कुठे? काय आधी बोल. कोबी आईसबर्ग स्लीव्ह ना येतात त्या. चालतायत, चालत येत आहेत.
ते येतील ना तोपर्यंत आपलं होईल. आता मला नाही सापडलाय. मला ते जास्त लागतं. हा आहे ना आणायला. ते मस्त लागते. झाली आपली. झाली लस्सी कशाने वाटल्याला घेतले बघा का. अरे मग बारीक होत ते जंबर. कोण बोलाय का मिक्सर लावून मिक्सरला लावतो लस्सी बनवली. काय स्ट्रगल चाललाय म्हणजे माझा. मी काय शोधते तर मिऱ्या. अरे घरी होती. अरे माझ्याकडे पण आहे पण भेटेल ना टायमावर भेटेल कधी बाबा. काली मिरीची पावडर आणि काय क्युमिन पावडर. क्युमिन पावडर पण आहे माझ्याकडे. सर्व आहे पण भेटत काहीच नाही. नुसता स्ट्रगल असतो भाई भेटायला. ह्याच्यानंच आपला आपल्या स्टाईलने आपण करायचा. लस्सी एकदम जास्त घट्ट. लस्सी गेली चांगली झाली पण टेस्ट करून बघ कशी लागते. आधी पहिला तू टेस्ट कर मग मी करणार. विषाची परीक्षा कोण गेलोय चांगली नाही नाही. आता मग ते आता बघा असा मिऱ्या ठेचायचा म्हणजे मिऱ्या वाटायचा. कोणच्या डोक्यावर नाही टाकायला. समजला. कोणच्या डोक्यावर नाही वाटायचं. बस झाला बाई. जाम बारीक केल्या मी मिऱ्या. जाम वाटल्या बस झाल्या. जवऱ्या वाटल्या तेवढ्या. आता यो असा घ्यायचा आणि आपला हा टाकायचा. आता ह्याच्याने ना अजून काय टाकायचं माहितीये का आपला मॅगी मसाला. ठीक आहे. यावर्षी ह्यावेळेस मी एवढा आणला आहे एवढा चांगला. तरी पण टाकूया आपण. आहे ना याने जरा टेस्ट येतो. इन्क्रीज होतो टेस्ट. चिली फ्लेक ऑरिगॅनो टाकलाय. चिली फ्लेक ओरिगॅनो दोन्ही नाही. जाऊन दे. ज्यावं त्या सर्व टाकायचा समजला आणि बनवायचा. जास्त छानपणा करायचा नाही. त्याच पजेन जसा असेल त्याच्यानं बनवायचा. आता माझ्याकडे नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका. नको टाकू पाणी त्याच्यात. पानचट नको करू ती लस्सी. असू दे चांगली लागतं घट्ट लस्सी. तो झालाय मॅरिनेट. आता ह्याला झाकण कुठे गेला डोक्यावर ठेवून देऊया. मॅरिनेट करूया. अर्धा 1 घंटा ठेवला तरी बासेल. हो बाय. मॅरिनेट होऊ दे मग मी दाखवलं तुम्हाला पुढे काय होतंय काय नाही होतंय. आता आम्ही लस्सी पितो. आता लस्सीत काजू टाकत घेतले भाजी. का पण असा करतोय तू. का करतोय असा. घे ना थोडीशी. लस्सी म्हणजे काजू टाकले. चांगलं तर टाक. नाही टाकलं आहे माझ्याकडे चाकू. आणि तुम्ही असा हातावर काही कापू नका. मला जमतं म्हणून मी कापतो. स्टंट करायला जाऊ नका कुठेच. समजलं ना. नाटकी करते यार वेदांत. आवरी नाटक कला करतो तू ब्लॉग मध्ये यायला. मला समजत नाही. चालू आहे. बंद झाले वाल्या. कानाला लावून मस्त गेलं. मी लस्सी पिते आणि हे आपण बनवूया थोड्या टायमाने. पर्यंत पप्पा येईल आणि ते सगळं सामान आणेल मग बनवेल.
केलाय तुमच्या लोक? अरे ए मी साफ केला इथे सर्व. तुझं काय आहे हा? मी साफ केलाय आता सर्व इथं. पप्पा आणि तू इकडे बघ. तू हसतोय, तुला लाज वाटते का रे? हा लाज वाटते तुला? किती वाजले काय असतं इथे? मी साफ केला एवढा चांगला. तुला बोलता नाहीत का काकाला? घाण करू नको बरं. काका चांगली साफसफाई करत होता. तुला काय साफसफाई कर? घे झाला साफ. घे हे चुकीचं आहे. हा हे काय भेटत नव्हतं? कुठे होतं? आता बोल. आता बोल. जातस का? काय प्लीज जातस का तू? काम जरा त्याच्यातलं काढायचं आहे. ओके तर आता ना पप्पाने आणले आपले हे सँडविच बनवणार आहे ते लॉफचे ब्रेड. आणि याच्यात आपण सँडविच बनवणार आहे. मी तुम्हाला दाखवते तर कसा काही बनवणार आहे ते. नाही हो वेदा बोलत होता ना कोबी लेटस, तो आणलाय. त्याला आईसबर्ग लीव्ह बोलतात. तो आणलाय. आता काय बाई त्याला आधी पहिला जरा हे करायला लागेल, धुवायला लागेल. आणि धुवासाठी ना काय यूज करायचं दाखवते. त्याला आधी पहिला आपण असा काढूया बाउलमध्ये. किती लागणार आहे, जेवढा लागणार तेवढा काढायचा. कळलं भैया? असा बाहेरचा आवाज रॉक येतो ना मला. ठीक आहे कायच करू शकते ना. असा आवरा तरी मी घेतलाय. ठीक आहे यो राहून दे एवढा. आणि याच्यात टाकायचं आहे थंड पाणी. याला थंड पाण्यानंच वॉश करायचं असतं म्हणजे जरा कडक होतं. त्या ऍक्च्युली हो ना यो लेटेस्ट जरा वेगळा असतो. त्याला असं थंड पाण्यात आपण वॉश ठेवूया. असा 5-10 मिनिटं असा डीप करून ठेवायचा म्हणजे कसा मस्त त्याला जरा कडक होईल. तो त्याचं मला कडक होईल जरा. मग ह्याला ठेवून देऊ एक साईडला. आणि तशी आपला चिकन पण चांगला मॅरिनेट झाला असेल. मस्त असं ते चिकन चांगला मॅरिनेट झालाय. बघा याला आपण तोपर्यंत तो होतंय तोपर्यंत आपण याला तव्यानं असा जरा फ्राय करू. आता ह्याला सांगतो मी की हातान धर, तरी पण याचा हातान नाही धरायचं. ह्याला बोलतो मी तुला सेट करून देतो. आता बघूया. सेट नाही झाला ना ह्याला मी बरोबरच करेन. काय आता बरोबर नाही दिसत हे. अजून किती दिसायला पाहिजे? बरोबर दिसायला पाहिजे. थांब मग मी पकडतो. बनवूया आता जरा. ह्याला फ्राय करायचं आहे आता. ऑइल फ्राय केलं म्हणजे फ्राय नाही करायचं आपल्याला, शिजवायचं आहे. थोडासा कमी ऑइलमध्ये बनवायचा. तुम्हाला माहिती की तुम्ही करू शकता. म्हणजे हा मी जिम फ्रीक लोकांसाठी बनवते जास्त करून. ब्रेड बरोबर ब्रेड मल्टीग्रेन पण यूज करू शकतो आपण. आता नाही भेटलं आपल्याला मल्टीग्रेन काय करणार. आपण घेतलंच नाही मल्टीग्रेन. नाही मी नाही सांगितलेला पप्पाला पण नव्हतं त्याच्याकडं. सर्व एकत्रच टाकलं मी. डीमार्टला भेटतो ना वाटतं. डीमार्टला होता ना मल्टीग्रेन नव्हता पण असे ब्रेड होते. योच होता. हे 3च असतात याच्यात. दुसरीकडे भेटतात ते मला आता शोधायला लागणार. मी टाकलाय आणि वरून पण थोडासा ऑइल स्प्रे करायचा. या ऑइलच्या बॉटलची मी नक्की वाट लावतो. असा ठेवला ना थोड्या वेळाने स्प्रे. पंप नाही घेते. नवीन घ्यायला लागेल का? बस झाला जास्त नको ना. चिकन आपल्या शिजतं इथं.
हो सर. आणि हे पण बघा किती क्रंची झालेत. हे बघा आवाज येते, क्रंची झालेत खूप जास्त. म्हणजे हे असं थंड पाण्याने सोक केलं ना तर जास्त क्रंची होतं. आणि याला कटबीट नाही करायचं, हातानेच फोडायचे. दाखवते तुम्हाला. आणि हे असे हाताने असे करायचे. मला अजून पर्यंत तुम्ही अजून मोडू शकता. हे असं घ्यायचा आणि असा मल्टीग्रेन ब्रेडमध्ये पण तुम्ही लोक बनवू शकता है ना. असा चांगला. पण आज यो होणार नव्हता है ना वेदा. यो होणार होता परवा. पण माझा प्लॅन कॅन्सल झाला. प्लॅन कॅन्सल झाला तर दुसरा प्लॅन बनवायचा. तरी सोलायला नाही ह्याला, मग तो वापरायचा नाही. सेम तुझ्या डोक्यात. जरा मला जास्तच रोस्ट नाही करत असते असं वाटत नाही तुला. आता कमी केलंय थोडं. तुला खायचं आहे ना काका. ती बघा धमकी देते. काका काय करणार आहे मग त्याच्यात. काका बनवून दे. तुला माहिती का काकाला किती भारी जेवण बनवता येतो. तुझ्या काकाला ना जाम भारी जेवण येतो. तूच सांगतेस हा का. अंडा भुर्जी चांगलाच बनवतो. मग अंडा भुर्जीचा काय, अंडा भुर्जी चांगलाच येतो त्याला बनवता. मग त्याला तेवढं एकच येतं म्हणून का तो जेवण चांगला बनवतो. काहीतरी येतं ना. ऍक्च्युली ना याच्यामध्ये मल्टीग्रेन पण भेटतं, पण तिथे त्याच्याकडे नव्हता मल्टीग्रेन. पप्पाला बोललेले मल्टीग्रेन आण करून. ज्यांनी सबवे खाल्ला असेल ना. वेदा तू सबवे खाल्लाय का? तू आज आला असेल ना, आपण गेलो असतो. आपण जाणार आहे ना डोंबिवलीला. कधी तू बोलशील तेव्हा. तर डोंबिवलीला तिकडे भेटतो ना. कुठे भेटतो सबवे? सबवे आहे ना डोंबिवलीला, माहिती नाही तुला? कुठे आपण गेलो तिकडे आहे? नाही तिकडे नाही. त्याला असं ओपन व्यवस्थित आणि आधी टाकायचा आणि टोमॅटो कमी टाक. मला काय विचारायचंय तुला, हे सर्व तू अख्खा खाणार आहेस? तुला काय वाटतं? सांगू नाही शकत मी, कारण का मला माहिती आहे फुल होतं याच्यात. आणि मग टाकलाय आम्ही टॅमॅटो. बदल आता काकडी. आणि मग मक्षी थोडा नाही, भरपूर लेट. थांब ना, आधी पहिला खाली टाकून नंतर वरून पण टाकूया ना. ओके. थोडासा लेटस, चिकन. चिकन डन. आता अजून लेटेस ह्याचा आपण सॉस लावलंच नाही पहिले. बस. आता तुम्हाला पेटतं त्या सॉस घ्या. मी याच्यावर टाकणार आहे आपला पिझ्झा टॉपिंग.
चीजचं टॉपिंग झाल्यावरती टाकणार आहे मीठ. डन. आता काय थोडंसं चीज रॅप करायचं याला रॅप. चीज ना मेल्ट करायला काहीतरी पाहिजे होतं यार आपल्याकडे. नॉनस्टिकवर होतो ना असं मी ऐकलं होतं. तुला वाटतं का होतं? होतो असं ऐकलं. आपण ट्राय करूया का काहीतरी नवीन करूया ना. आमच्या डोक्यात एक आयडिया आली आहे. याच्यावरती चीज मेल्ट कसा करायचा. मी याच्यात चीज मेल्ट करणार आहे. बघूया आपण होतं का. ट्राय करूया. झालं तर काय भाई आम्ही इन्व्हेंट केलाय. माझ्या सुपीक डोक्यात ना आलेली आयडिया. कधीच वर्क नाही होत. बटर टाकू का आतमध्ये. बटर काय? मिक्स करू का. बटर हा बघ सगळं कर तुला जे जे बटर वाटतं नको. ते कर. ऑइल स्प्रे करते. हा कर. मी बनवलं ना तर नीट त्याच्याने कर. मी केलाय. आता आम्ही ह्याच्यात घुसतोय का चीज. चीज घसला. आता मेल्ट करायचा. मला नाही माहिती कसा होईल आहे. होते होते मेल्ट होते. मेल्ट होते. हे बघ मेल्ट होते. चिपकत नाही जास्त. अब मी तेल टाकलेला ना. देखा मेरा दिमाग. असा डोका असायला पाहिजे भाई. तुला अशी बहिणी सुद्धा भेटणार नाही. बस झालं. आणि अशा पद्धतीने आम्ही केलंय चीजला मेल्ट. इसको बोलते हैं. पण ते नीट टाक आता. सगळं एकीकडेच पडेल. थोडा थोडा घे. इसको बोलते हैं. क्या बोलते हैं बेटा. ह्याला बोलतात आमचा जुगाड भाई. जुगाड. तो गॅस चालूच आहे. गॅस बंद करूया. आणि जुगाड झालाय. मेल्ट पण करून झालाय. आयडिया कशी होती माझी. मला काय माहिती. थोडंसं लेटस अजून. मी आता रॅप. बाबूला कसा गुंडाळणार. तसं याला गुंडलायचा असा. समजला. आणि आपला सँडविच रेडी आहे. कसा वाटते हात तुला माझ्याकडनं. आता मी बनवलाय. आता तुम्हाला सांगणार आहे वेदा कसं झालंय खाऊन. वेदा हॉनेस्ट रिव्ह्यू पाहिजे. मी आधीच सांगते. बोल ना भाई. एवढं नाही मास्टर शेफ सारखा. मस्त एकदम. नीट खा. नीट भारी झालंय. मला माहितीच आहे की भारीच असणार आहे. आता मी अजून एक बनवते आम्हा लोकांना आणि मग आम्ही खातो. ठीक आहे. पप्पाला पण आपण विचारूया कसा झालाय काय सगळं ते. कसा आहे. एकदम छान मस्त. बाहेर गेलं तर हा कम से कम
200-250 रुपयाला भेटेल. 200-250 नाही 400. 400. मी थोडं टेस्ट करते कसा झाला. एक नंबर झाला. ज्युसी आहे. मग खाऊन घेतलं. अनिता ताई येते खाली आणि आम्ही चाललोय शॉपिंगला. तिच्यासाठी मी घेतलंय जे मी बनवलेलं ना आता मगाशी तेच घेतलंय मी तिच्यासाठी. आता बघूया आपण तिला आवडतं का. जरा उजेडात या मॅडम तुम्ही. चला बाई हे तुमच्यासाठी मी काय आणलंय बघू. काहीतरी आणलंय. थँक्यू. आम्हाला असंच आवडतं चटपट. चांगलं नाही बोलून असं पण वेट वाढलंच आहे ना. अजून वाढू दे थोडं. कसं वाटतं ताई. कसं वाटलं तुला. पोट भरला पूर्ण. एक नंबर ना. खूप छान. चला बाई झालंय. फेल झाला. सबवे फेल केलाय आम्ही. सबवेचा मार्केट डाऊन केलाय. आता झालाय आपला. आता हा ब्लॉग एवढाच होता. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.